तर इकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रात आज घडीला ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी हाकेंनी केली आहे। त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करत जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र समित्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही हाकेंनी केला आहे। तसंच राज्यात सुरू असलेली ही भाषा दहशतीची असल्याचं म्हणत त्यांनी जरांगे पाटील आणि सरकार दोघांवरही निशाणा साधला आहे। पण मुळात असं आहे की महाराष्ट्र शासन एका बाजूला 10% प्रयत्न करत आहे, नोकऱ्या होल्ड केल्या गेलेल्या आहेत 10% रिझर्वेशन संदर्भात। मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाने एक प्रश्न विचारायचा आहे, ईडब्ल्यूएस मध्ये पण हे जाऊ शकतात, एससीबीसी मध्ये पण हे जाऊ शकतात, ओबीसी मध्ये पण यांना येण्यासाठी अरे तहसीलदार लोकांनी तहसीलदार प्रशासनातल्या तहसीलदारांनी स्टेटस ठेवलंय की कुणबी दाखला काढण्यासाठी काय काय लागतं, म्हणजे शासन पुरस्कृत प्रोग्राम आहे दाखले वाटण्याचा। आता ते सामंत साहेब म्हणताय आम्ही बघून घेऊ, असं होणार नाही। म्हणजे तुम्ही दबाव टाकताय, जात पडताळणीची जी काही कमिटी आहे तिला न्यायिक अधिकार आहेत, त्यांच्यावर दबाव टाकताय। म्हणजे आता जरांगेनं जी रॅली सुरू केली, जे काही इशारे देत आहेत, आवाजच्या भाषेत बोलतायत, तुम्ही शासनावर दबाव टाकताय। म्हणजे एक वेगळं काही या लोकशाहीमध्ये एक वेगळं काही सत्तास्थान निर्माण झालं की काय?